चला, दांडा पॅकर विरुद्ध साई कृपा. पहिला चेंडू फक्त दिशा दाखवली आणि पहिल्या चेंडूवर येत आहेत 4 धावा. 4 धावांनी आपल्या आणि आपल्या संघाचं खातं उघडलंय. साई कृपा संघाने सेकंड क्वालिफायरचा सामना आपण पाहतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण आणि अक्षय बाद. सिद्धेश फलंदाजीसाठी आलाय. तर पुन्हा एकदा विनंती करतो रोमेश वाघे, आपण कुठं असाल तर समालोचन कक्षात यायचं आहे. रोमेश वाघे. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचवले ते 6 धावांवर. 4 चेंडू 6 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. तयार राहायचं आहे MKCC आणि दिव्यागर. सामना खेळवला जाईल यानंतर आपला. पुन्हा एकदा चांगला फटका, मात्र फटका फसलाय. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 7 धावांवर. 5 चेंडू आणि 7 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. विषदचं खरोखरच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्यात एक अक्षयचा धावबाद सुद्धा असेल. पुढचा चेंडू पंचाने वाईट घोषित केला. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचवले 8 धावांवर. 5 चेंडू आणि 8 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि सिद्धेश बाद. पहिलं षटक संपलंय. 2 गडींना बाद करून षटक संपलंय. धावसंख्या तिथेच थांबलेली 8 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. सिद्धेशची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो म्हणजेच सिद्धार्थ नेवरेकर आणि बॉलिंग मार्कवर येते तो बंटी मांजरेकर. बंटी दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू टॅप केलाय आणि श्रेयस हातात जातोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचवलाय 9 धावांवर. एक चेंडू 9 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. पुढचा चेंडू बंटी याचा सिद्धार्थसाठी उचललाय आणि सरळ बाहेर फेकलाय. सिद्धार्थने तिसरा गडी बाद झालाय तो साई कृपा संघाचा. धावसंख्या तिथेच थांबलेली 9 धावांवर. 2 चेंडू 9 धावा. सिद्धार्थची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो सोम. चांगलाच फटका आणलाय. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचले ती द्विध अंकामध्ये धावफलक पोचले 10 धावांवर. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. सलामीवीर गौरव बोरकर अजूनपर्यंत मैदानात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. गच्चा क्षेत्ररक्षण बॅकअप चांगलं मिळालं साई याचं. खरोखरच योगच्या हाकेला साई धावून आला. जर आत्ता साई आला नसता तर 4 धावा नक्कीच मिळू शकल्या असत्या. मात्र एका धावेवर समाधानी व्हावं लागलं साई कृपा संघाला. धावसंख्या तिथेच थांबलेली. पुन्हा एकदा बीट झालाय आणि सोम सुद्धा माघारी परतलाय. एक फलंदाज
लगेचच तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला दिसत आहेत. साई कृपा संघाचे गौरव अजूनपर्यंत मैदानात आहे. मात्र एका बाजूने विकेटची जी गळती लागली ती गळती काही थांबायला मागत नाही आणि बंटी ती गळती थांबू सुद्धा देत नाहीये. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलंय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलाय बंटीचा आणि 3 धावा खर्च करून 2 गडी मिळवलेत. शेवटचा चेंडू बंटी याचा परीक्षितसाठी चांगला फटका, टॅप मारलेला फटका, तेवढं थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण आणि दुसऱ्या धावेसाठी गेलेत. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर. धावबाद सुद्धा होऊ शकला असता, 3 धावा सुद्धा जाऊ शकल्या असत्या. पुढचा चेंडू आणि आता मात्र गौरव सुद्धा माघारी परतलाय. मागच्या सामन्यामध्ये श्रेयस च्या गोलंदाजीवर गौरवने 3 चौकार ठोकले होते. तोच गौरव पहिल्याच चेंडूवर बाद झालाय. अमृत गौरवची जागा सांभाळण्यासाठी अमृत आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू म्हणजेच दुसरा चेंडू. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आणि एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवर. 2 चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. चार चेंडूंचा खेळ बाकी. श्रेयस याचा परीक्षितसाठी, परीक्षितने चेंडू उचललाय आणि घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवर. 3 चेंडू आणि 15 धावा म्हणजेच आतापर्यंत 15 चेंडू आणि 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमृत विरुद्ध श्रेयस. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एक दाडव्या बॅटने खेळलाय अक्षय. हरीशने अजूनपर्यंत एकही चेंडू सोडलेला नाही एवढं मात्र नक्की आहे. आपण पाहतोय तिसरा सामना दांडापेकर संघाचा, मात्र अजूनपर्यंत एकही चेंडू सोडला गेला नाही. वाईड स्क्वेअर सोडण्याचा प्रयत्न होता परीक्षितचा, मात्र परीक्षितचा प्रयत्न फसलाय आणि चेंडू पायावर जाऊन आदळला. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबलेली 16 धावांवर. आता मात्र परीक्षित सुद्धा माघारी परतलाय. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 16 धावा. श्रेयसने मात्र आता खऱ्या अर्थाने कामगिरी चांगली केली. 3 धावा खर्च केल्या आणि 2 गडी सुद्धा मिळवले. पहिल्या चेंडूवर गडी मिळवला आणि शेवटच्या चेंडूवर गडी मिळवला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश 4थं षटक हाताळण्यासाठी. प्रथमेश. अमृत मोठा फटका, नो बॉल, नो प्लस. टप्पा दाखवायचा नाहीये पंच. काय नो नाही दिलं नाही.
फेअर डिलिव्हरी. 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 धावांवर. एक चेंडू आणि 20 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू अमृतसाठी प्रथमेश याचा. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 20 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनपर्यंत 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू मोठा फटका, मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण बंटी याचं. एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 21 धावांवर. 3 चेंडू आणि 21 धावा. चार चेंडू आणि 22 धावा. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 22 धावांवर आणि शेवटची जोडी सुद्धा मैदानात आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू. एकच धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 23 धावा, म्हणजे 24 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी दांडापेकर संघाला. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. MKCC आणि दिव्यागर. चला नाणेफेकी करायची आहे. आयोजकांना विनंती असेल नाणेफेकी करून घ्यायची आहे MKCC विरुद्ध दिव्यागर. एक धाव मिळते. एका धावेने श्री गणेश केला जातोय. प्रथमेश पुन्हा एकदा एकेरी धावांवर लक्ष दिलं जात आहे प्रथमेश आणि साईकडनं. 2 चेंडू आणि 2 धावा आत्तापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. 24 चेंडू 24 धावांची गरज असताना आपण पाहतोय हा सामना. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे MKCC आणि दिव्यागर दोन संघांमध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका. अक्षय जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मध्ये तिने धावसंख्या पोहोचली 3 चेंडू आणि 3 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि मिळत आहेत 4 धावा. चार चेंडू आणि 7 धावा आपण धावफलकावरती पाहतोय.
5 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू बाकी, शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला आणि तेवढाच सुंदर थ्रो. मात्र एक धाव पूर्ण होते. एका धावेच्या मदतीने पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो 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 पुन्हा एकदा स्वेर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेच्या मध्ये धावफलक पोहोचवलंय ते 12 धावांवर. पुन्हा एकदा धाव मिळते. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 13 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू सिद्धार्थ नेवरेकर. सिद्धार्थ विरुद्ध प्रथमेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये त्याने धावफलक पोचवले ते 14 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोचते ती 15 धावांवर. 5 चेंडू आणि 15 धावा आतापर्यंत आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा 16 धावा आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती पाहतोय. म्हणजेच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनपर्यंत 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. यानंतरचा होणारा नॉकआउट स्टेजचा सामना आपण पाहतोय. दिव्यागर विरुद्ध MKCC. दिव्यागर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि MKCC संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलंय. पुढचा चेंडू अक्षय याचा. दोन चेंडू आणि 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. तिसरा चेंडू मात्र प्रथमेश बाद. नऊ चेंडू आणि 6 धावांची गरज विजयासाठी दांडापेकर या संघाला. आतापर्यंत 18 धावा. 3 चेंडू आणि 18 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नऊ चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगला फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण.
पुढचा चेंडू अक्षय याचा मात्र निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या तिथेच थांबलेली 19 धावांवर. शेवटचा चेंडू बाकी. आतापर्यंतची धावसंख्या बघायची झाली तर 5 चेंडू आणि 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. आतापर्यंत 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. 19 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनपर्यंत डिसिजन पेंडिंग. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. एक महत्वाचा गडी, मोठा गडी बाद झालाय. नक्कीच मॅच मध्ये रंगत वाढणार आहे. सुंदर असा सामना, चुरशीचा सामना आपण पाहतोय. साई कृपा विरुद्ध दांडा पॅकर या दोन्ही संघाच्या दरम्यान. जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये नक्कीच रंगत वाढणार आहे. सहा चेंडू आणि 5 धावा.
गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर कुणाल प्रसाद नक्कीच आपल्या संघाची धुरा आपल्या हातात घेऊन, आपल्या संघाचं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन मैदानात उतरलाय. चेंडू मात्र त्याच्या हातात दिलाय. पाहूया आपल्या संघ नायकाने आपल्या कर्णधारांना आपल्या खांद्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडतील का कृणाल प्रसाद? नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ या 1 ते 5 पर्वाचा जर विचार केला तर दोन्ही संघ फायनल मध्ये जाऊन पोहोचले होते. दोन्ही संघ प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत. परंतु या ठिकाणी या मैदानात आता या ठिकाणी कोणता संघ कायम राहील आणि कोणत्या संघाला घरी जावं लागेल, येणारे 5 चेंडू नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या समोर ठेवतील. नक्कीच आतापर्यंतच्या खेळाचा जर आपण विचार केला, जे संघ फायनल मध्ये दाखल झाले होते त्या संघांना मात्र बाद व्हावं लागले, त्या संघांना मात्र घरी जावं लागेल. वालवटी संघ असेल तोही संघ फायनल मध्ये गेला, दाखल झाला होता, तोही संघ पराभूत झालाय. दर्यावर्दी संघ असेल तोही संघ फायनल मध्ये दाखल झाला होता, त्याही संघाला बाद व्हावं लागले. दांडा पॅकर संघ असेल आणि साई कृपा संघाचा हेही दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झाले होते. परंतु कोणता संघ घरी जाईल? कोणत्या तरी एका संघाला घरी जावं लागेल, कोणत्या तरी एका संघाला या स्पर्धेत कायम राहणार आहे. आतापर्यंत आपण विचार केला तर एरिया वाईज मधून फक्त आणि फक्त 5च संघ फायनल मध्ये प्रवेश करू शकलेत. एक असेल दांडा पॅकर संघ, दुसरा असेल साई कृपा संघ, तिसरा असेल वालवटी संघ, चौथा असेल दर्यावर्दी संघ आणि 5वा असेल तो म्हणजे किंगकोळी भरडकोळी संघ. हे 5 संघ आतापर्यंत फायनल मध्ये प्रवेश केलेले आहेत. त्यातील 3 संघ आतापर्यंत बाद झालेले आहेत. उर्वरित 2 संघ पाहूया आता कोणता संघ विजयाचा शिल्पकार होतोय. दांडा पॅकर साई कृपा दांडा पॅकर या 2 संघादरम्यान ही चुरशीची लढत आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी त्याच ताकदीची फलंदाजी सुद्धा या मैदानात आपण पाहतोय. कोण ठरेल विजयाचा शिल्पकार? जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर अजूनही 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा, 3 चेंडू आणि 4 धावा नक्कीच मॅचला रंगत वाढणार आहे. नक्कीच रात्रीचे 3:15 वाजलेत, परंतु सगळ्यांची झोप होणार हा सामना आपल्या समोर. कृणाल प्रसाद पाहूया, सुंदर फटका, क्षेत्ररक्षण कॉंग्रॅच्युलेशन दांडापॅकर संघ. दांडापॅकर हा संघ विजय घोषित झालाय. सुंदर फटका विजयाचा शिल्पकार ठरलाय. या स्पर्धेत आपल्याला कायम ठेवलंय. परंतु साई कृपा संघाला घरी जावं लागेल. एक चूक आपल्याला महागात पडेल. क्षेत्ररक्षक कोण होता तर अक्षय पुसाळकर. आतापर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं, परंतु शेवटच्या क्षणाला गच्चा क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहण्यात आलं आणि आपल्या संघाला मात्र माघारी आपल्या घरी परतवलाय. ते म्हणजे सुंदर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली. अभिनंदन दांडा पॅकर संघ, आपण या स्पर्धेत कायम स्वरूपी राहिलेले आहात.